राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्री कृष्णे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे बोलून आले त्याचा समारोप इथं सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केला. सगळं बोलून झाल्यानंतर हे बोलणारं कोण हे सांगताना भगवंताला 3 विशेषणं ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, असे भगवान श्रीकृष्ण ऐसे बोलिले असं म्हणाले. असं करून या विषयाचा समारोप ज्ञानेश्वर महाराजांनी केला. त्या दृष्टांताचा थोडासा, त्या विशेषणांचा थोडासा विचार आपण करतो. सर्व रूप रूपसे याचा विचार करताना 2 अंगांना आपण विचार करून आलो. सर्व रूपवानांमध्ये हा रूपवान आहे असा एक विचार आपल्याला करता येऊ शकतो. दुसरा एक विचार आपल्याला या संबंधामध्ये करता येतो. सर्व रूपांनी, सर्व प्रकारांनी जो रूपवान झाला, सर्व प्रकारांनी रूपवान म्हणजे जो सुंदर आहे, सौंदर्याच्या ज्या ज्या चिकित्सा आपल्याला करता येतील त्या सर्व प्रकारांमध्ये भगवानच केवळ सुंदर आहेत. कारण सौंदर्य हे फक्त आकारावरून अथवा रूपावरून न मानता त्याच्या ठिकाणच्या गुणांवरूनही आपल्याला मानता येतं. व्यक्ती सुंदर कधी आहे असा विचार करता येत नाही. कारण सौंदर्य ही सापेक्ष संकल्पना जशी आहे तशी देह संबंधाने विचार करताना हे सौंदर्य बाल्यातलं, तारुण्यातलं, प्रौढावस्थेतलं आणि वृद्धावस्थेतलं हे सौंदर्य भिन्न भिन्न असतं. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी जरी असलं तरी म्हातारी माणसं काही चांगली दिसत नाहीत असं नाही. म्हातारी माणसं चांगली दिसतात, पण कधी? ज्या वेळेला ती खरंच म्हाताऱ्या माणसांसारखी वागतील तेव्हा. ती म्हातारी माणसं जर असं आहे. म्हणून सर्व रूप रूपसे म्हणजे हे केवळ शारीरिक सौंदर्य घ्या असं नाही, तर गुणात्मक सौंदर्य ही घ्या. वस्तुनिष्ठ सौंदर्य घ्या असं नाही, तर व्यक्तिनिष्ठ सौंदर्य ही घ्या. या सर्व प्रकारानं परमात्मा सुंदर आहेत असा एक विचार आपल्याला करता येतो. झाला त्याचा विचार, काल आपण बोलून आलो. दुसऱ्या एका प्रकारानं आज याचा विचार करून आपल्याला थोडंसं पुढेही जायचं आहे. दुसऱ्या एका प्रकारानं आपल्याला हे चिंतन करता येतं ते म्हणजे ज्या सर्व रूप रूपसे म्हणजे ज्याच्या रूपानं याचा अर्थ जसा प्रकारानं आपण केला तसा दुसरा एक अर्थ आपल्याला करता येतो. ज्याच्या रूपानं सर्वांना रूप प्राप्त होतं म्हणजे ज्याच्या कारणामुळे सर्वांना रूप प्राप्त होतं. ज्याच्या रूपानं सर्वांना रूप प्राप्त होतो तो सर्व रूप रूपसे. ज्याच्यामुळं सगळे रूपवान झाले. रूपवान झाले या शब्दाचा अर्थ इथं आता सौंदर्य घ्यायचा नाही. रूप हा शब्द नेत्रेंद्रियाला ग्रहण होणारा जो विषय एवढ्या पुरतच घ्यायचं. जे जे डोळ्याला दिसतं ते ज्याच्यामुळे आकाराला येतं तो परमात्मा असा अर्थ आपल्याला आता करायचा. सौंदर्य हा अर्थ आता रूप हा शब्द बाजूला ठेवून रूपवान हा शब्द नेत्रेंद्रियाला ग्रहण होणारा विषय रूप एवढ्या पुरताच विचार करा. जे डोळ्याला दिसतं, आता डोळ्याला दिसतं याचा अर्थ प्रत्यक्षाला अनुभूतीला येतं. ते ज्या ज्या कारणाने आकाराला येतं ते कारण कोण आहे? फक्त परमात्मा. हे एकमेव कारण आहे. काय आकाराला आलं? अरे जे डोळ्याला दिसतं ते आकाराला आलं. जे दिसतं, आमच्या डोळ्याला जग दिसलं, आकाराला आलं. कुणामुळं? परमात्म्यामुळं. आमच्या डोळ्याला जीव दिसला, आकाराला आला. कुणामुळं? परमात्म्यामुळं. या जगतामध्ये जे जे काही रूपमान म्हणून पदार्थ आहेत, रूपवान म्हणून पदार्थ आहेत, ज्याचं आमच्या ज्ञानेंद्रियाने ग्रहण होणं शक्य आहे,
आणि ते होतं आहे. ज्याच्या संबंधानं मिथ्यात्व सांगितलं असेल सांगू देत, ज्याच्या संबंधानं तुच्छता सांगितली असेल सांगू देत, ज्याच्या संबंधानं अनित्यता सांगितली असेल, पण जे आत्ता व्यावहारिक सत्तेवर व्यावहारिक दशेमध्ये आमच्या इंद्रियांना अनुभूतीला येतं, ती अनुभूती ज्या आकाराने आली तो आकार तरी कुणामुळे प्राप्त झाला, तर त्याचं उत्तर आहे बोलिले श्रीकृष्णे. ते एकच उत्तर आहे, भगवंतामुळे हे सगळं आकाराला आलं. परमात्मा या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे असा विचार वेदांतामध्ये नेहमी बोलला जातो. आणि हे वेदांताचंच मत आहे, सगळ्यांचंच हे मत आहे असं मानायचं कारण नाही. वेदांताने निमित्त आणि उपादान दोनच कारणाचा विचार केला. न्यायाने अजून समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण अशा 3 कारणाचा विचार केला. न्यायशास्त्र उपादानाची चर्चा करणार नाही. समवायी कारण सांगताना एका अर्थानं जवळजवळ उपादान कारणच त्यांनी सांगितलंय, जवळजवळ, पण ते मान्य करत नाही. उपादान हा शब्द न्यायशास्त्र कधी वापरणार नाही. त्याचं कारण असं आहे, उपादान हे एकदा मानलं की द्व्यणुक, त्रिणुक, चतुर्णुक या सगळ्या गोष्टी बाजूलाच पडतील ना. निर्मिती करता भिन्न भिन्न तत्व, भिन्न भिन्न अणू एकत्रित येणं, द्व्यणुक, त्रिणुक, चतुर्णुक यांचा सगळ्यांचा संयोग होणं आणि या संयोगातून एक नवीन वस्तू निर्माण होणं, हा सगळाच विषय त्यांना सोडावा लागेल. म्हणून उपादान शब्द ते वापरणार नाही, निमित्त शब्द वापरतील. उपादानाचं चिंतन करताना ज्या 2 अंगांनी केलं त्याला समवायी कारण, असमवायी कारण म्हणून मोकळे होतील. परंतु वेदांतामध्ये मात्र 2च कारणं मानली, एक उपादान कारण आहे आणि एक निमित्त कारण आहे. उपादान कारण कशाला म्हणावं, ज्याच्यापासून वस्तू बनते ते उपादान कारण. अगदी अलीकडच्या भाषेत जर बोलायचं झालं तर वस्तूच्या निर्मिती करता लागणारा कच्चा माल जो असतो त्याला म्हणा उपादान कारण. कच्चा माल, मडक्यासाठी लागणारा कच्चा माल कोणता, माती, तेच उपादान. वस्तूच्या निर्मिती करता आवश्यक असणार, त्याला तात्विक परिभाषेमध्ये बोलताना आपण काही म्हणा, कार्यामध्ये जे नित्य अनुगत असतं त्याला उपादान कारण म्हणतात, म्हणा चालेल, पण तो कच्चा मालच आहे. या अर्थानं म्हणजे नवीन भाषेमध्ये बोलत त्याला म्हणतात उपादान कारण. निमित्त कारणाचा विचार थोडा वेगळा आहे. निमित्त कारणाची चर्चा करताना थोडा विचार असा आहे, जे कार्याच्या उत्पत्तीमध्ये सहयोगी असतं पण कार्य उत्पन्न झाल्यानंतर त्याच्याशी संबंध ठेवत नाही, ते निमित्त कारण. सोप्या भाषेमध्ये लक्षात घ्या, कार्याच्या उत्पत्तीमध्ये त्याचा सहयोग आहे. कार्याच्या, कारण दोन्ही उपादान असो निमित्त असो, कारण त्यालाच म्हणतात की ज्याच्या अनुपस्थितीमध्ये कार्य घडत नाही त्यालाच कारण म्हणायचं. मग ते निमित्त असेल उपादान असेल ते नंतर. निमित्त कारण जर उपलब्ध नसतील तरी सुद्धा घट बनणार नाही, कार्य बनणार नाही. कुंभार निमित्त कारण आहे, कुंभाराचं नसेल तर घट बनणार नाही. कुंभाराला ते घट बनवण्याकरता लागणारं चक्र निमित्त कारण आहे, चक्र नसेल तर बनणार नाही. त्या चक्राला गती देणारी काठी निमित्त कारण आहे, काठी नसेल तर गती मिळणार नाही, घट बनणार नाही. अशी अनेक कारणं सांगता येतील आपल्याला. निमित्त कारणामध्ये वैविध्य अनेकता राहते, उपादान कारणामध्ये अनेकता राहत नाही, एकत्वच मानावं लागतं. उपादान कारण एक असतं, निमित्त कारण कितीही असू शकतात, त्याला काही बंधन नाही. सांख्य दर्शनाने तर आता काय, त्या कारणाचा विचार करताना, समवायी कारणाचा विचार करताना कारण कशाला म्हणा हे सांगताना न्यायशास्त्राने 3 गोष्टी आवश्यक मानल्या. एक, ते कार्याच्या पूर्वी असलं पाहिजे. दुसरं, ते नियत असलं पाहिजे. आणि ते अन्यथा सिद्ध असलं पाहिजे, तर त्याला कारण म्हणा. न्यायशास्त्राने केलेली चर्चा थोडी अशी आहे, मला सगळं सांगायचंय नाही त्याच्यात. पण अन्यथा सिद्ध असणारी जी वस्तू, त्या वस्तूचा विचार करताना त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. परवाही आपण एकदा कधीतरी त्याचा विचार करून आलो, अन्यथा सिद्ध तत्वाचा. अशी जी वस्तू आहे अन्यथा सिद्ध, सांख्याने त्याचा विचार करताना असं म्हटलंय की कुंभार हा जर घट बनवण्याकरता निमित्त कारण असेल तर तो कुंभार ज्या आईबापांनी जन्माला घातला ते आईबापच नसतील तर मग त्याच्या आईबापाला निमित्त कारण माना. बर, त्याचा जो बाप आहे तो जन्माला आला नसता तर मग त्या कुंभाराच्या आज्याला निमित्त कारण माना. असं कुठपर्यंत जाणार तुम्ही? जगताच्या अंतापर्यंत गेला तरी कुणाचा बाप कोणीतरी सापडणारच, किंवा सापडणार, चालत नाही.
म्हणून अन्यथा सिद्ध एक शब्द वापरून न्यायशास्त्रांनी सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये करून टाकला. निमित्त कारणामध्ये अनेकत्व राहतं. निमित्त कारण अनेक असू शकतात. जे कार्यामध्ये प्रत्यक्ष सहयोगी म्हणून दिसत नसलं तरी त्याच्या विना कार्य होत नाही, पण कार्य घडल्यानंतर मात्र त्याचा कार्याशी संबंध राहत नाही. त्याला म्हणा निमित्त कारण. कुंभार निमित्त कारण आहे. घट बनवताना कुंभाराचं सहकार्य पाहिजे ना? पाहिजे. पण एकदा घट बनला, तो भाजला आणि तो बाजारामध्ये नेऊन विकून टाकला, आता कुंभाराचा आणि त्याचा काय संबंध आहे? काही नाही. घरी ज्या माणसाने घट घरी नेला आणि चुकून घरी नेल्याबरोबर फुटला तर कुंभार मरतो काय? असं झालं असतं तर जगामध्ये पुन्हा घटच निर्माण झाले नसते. असं झालं असतं तर त्या घटाचं पुढं काय झालं? तो घट कशा करता वापरला गेला, कुंभाराला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ते मडकं जे नेलं ते पाणी पिण्याकरता वापरलं का फोडण्याकरताच वापरलं, कुणाला माहिती कशा करता वापरलं? कुंभाराचा त्याचा काही संबंध नाही. एकदा त्याने ते निर्माण केलं, घट तो भाजला, विकून टाकला, बाजारात नेला, कुंभाराचा त्याचा संबंध संपला. जरी ते मडकं विकलं नाही तरी कुंभाराचा आणि त्याचा संबंध नाही आता, कारण ती स्वतंत्र वस्तू झाली. कुंभारापासून तो विलग झाला. त्यामुळं फक्त निर्मितीमध्ये ज्याचं सहकार्य आहे पण निर्मितीनंतर ज्याचा संबंध राहत नाही, तसंच दंडाचं आहे, तसंच चक्राचं आहे, तसंच माती आणणाऱ्या गाढवाचं आहे, तसंच माती चाळून देणाऱ्या बायकोचं आहे, तसं अनेक तसंच चाळणीचं आहे वगैरे. अशी अनेक निमित्त कारणं आपल्याला सांगता येतील. दुसऱ्या एका अंगानं जर विचार करायचा झाला निमित्त कारणाचा, तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये जर विचार करायचा झाला तर ज्याच्यामुळे उपादान कारणामध्ये गुणात्मक आणि अवस्थात्मक बदल होतात त्याला निमित्त कारण म्हणा. ऐका, हे थोडं तात्विक परिभाषेमध्ये जर शास्त्रीय परिभाषेतच जर बोलायचं झालं तर अशी परिभाषा वापरता येते. उपादान कारणामध्ये ज्याच्यामुळे गुणात्मक आणि अवस्थात्मक बदल होतात त्याला म्हणा निमित्त कारण. कुंभार जर नसेल तर माती असेल, माती तीच आहे. त्या मातीचं मडकं बनवल्यानंतर माती बदलली काय? नाही, माती तीच आहे. मातीमध्ये परिवर्तन झालं नाही, पण मातीच्या गुणामध्ये परिवर्तन झालं, पण मातीच्या अवस्थेमध्ये परिवर्तन झालं ना. जी माती पसरलेली होती, वेडीवाकडी होती, त्याला एक सुबद्ध असा आकार प्राप्त झाला, छानपैकी आकार त्याला प्राप्त झाला. नुसती माती असती, अवस्थांतर झालं ना मातीमध्ये. जी माती नुसती कणाकणानं विभागली गेलेली होती ती माती एकत्रित आली, त्या मातीला एक विशिष्ट आकार प्राप्त झाला, अवस्थांतर झालं. तीच माती तशीच पिशवीमध्ये भरून आणली, येता येता त्याचं मडकं झालं असं होत नाही. बर, दुसरा विचार त्याच्यामध्ये असा आहे की जी माती माती म्हणून होती, न्यायशास्त्राने ही शंका घेतली. सांख्य दर्शनावर, सत्कार्यवादावर शंका घेताना, आक्षेप घेताना न्यायशास्त्राने हाच आक्षेप घेतलाय की कारणामध्ये कार्य हे पहिल्यापासून अनुस्यूत असतं, म्हणूनच त्या कारणापासून ते कार्य निर्माण होतं, असं जर तुमचं म्हणणं आहे तर, आणि मातीमध्ये जर मडकं आधीपासूनच आहे असं तुम्ही म्हणता, म्हणून त्या मातीपासून मडकं तयार होतं. सांख्यांनी सांगितलं बरोबर आहे. तिळामधून तेल का निघतं? कारण तिळामध्ये आहे म्हणून. शेंगादाण्यातून तेल का निघतं? आहे म्हणून. करडीतून तेल का निघतं? आहे म्हणून. वाळूतून तेल का निघतं? म्हणा की आता इतकी सवय झाली 3-4 वेळेला तर आहे म्हणून म्हणता येत नाही. वाळूतून तेल का निघत नाही? कारण त्याच्यात नाही म्हणून. कारणामध्ये कार्य हे पहिल्यापासून असावं लागतं, तरच त्या कारणापासून त्या कार्याची उत्पत्ती होते. असं मानणाऱ्या सांख्यांवर आक्षेप घेताना न्यायदर्शनाने असा आक्षेप घेतलाय की जर मातीपासून मडकं तयार होतं हे म्हणताना मडकं मातीमध्ये आधीपासून आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर पाणी भरायला जाताना नुसती माती घेऊन का जात नाही? मातीमध्ये मडकं यायचंय की नाही? मग पाणी भरायला जाताना ओंजळभर माती न्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी भरून आणायचं. दिवसभर पुरल ते पाणी? पुरत नाही. मग काय झालं? म्हणून हा निमित्त कारणाचा विचार आहे. उपादान कारणामध्ये गुणात्मक आणि अवस्थात्मक बदल ज्याच्यामुळे होतो त्याला निमित्त कारण म्हणा.
माती मातीच आहे, घट रूपानं प्रकट झाली, अवस्थांतर झालं आणि त्या मातीमध्ये पाणी धारण करण्याचा गुण नव्हता. तो ज्या कारणाने प्राप्त झाला तो गुणात्मक बदल ज्याच्यामुळे झाला त्याला निमित्त कारण म्हणा. मातीमध्ये पाणी धारण करण्याचा गुण नाहीये. माती 2 लिटर पाणी धारण करते. ही माती एखादं मडकं विकत घ्यायला जाताना याच्यामध्ये किती पाणी बसेल? हो, बसेल 10 लिटर पाणी बसेल, 5 लिटर पाणी बसेल, 2 लिटर पाणी बसेल, काहीतरी म्हणता येईल. ती माती जेव्हा होती तेव्हा त्या मातीकडे बघून असं म्हणता आलं काय ही माती किती लिटर पाणी धारण करू शकते असं म्हणता आलं का? नाही. मातीमध्ये तो गुण नव्हता. मग तो गुण का आला? कुंभाराने त्याला आकार दिला म्हणून आला. त्या काठीने त्या चाकाला गती दिली म्हणून आला. त्या चाकाने त्या मातीला आकार दिला म्हणून आला. त्या गाढवाने ती माती आणली नाही म्हणजे त्या गाढवानी म्हणजे गाढवानीच असंच म्हणायचं. ती माती आणली म्हणून आकार प्राप्त झाला. बायकोनी चाळून दिली म्हणून आकार प्राप्त झाला. त्या चाळणीनं योग्य खडे अयोग्य खडे बाजूला काढले म्हणून आकार प्राप्त झाला. म्हणून या आकाराच्या गुणात्मक बदलाकरता आणि अवस्थात्मक बदलाकरता ज्या ज्या गोष्टी उपयोगी पडल्या त्याला निमित्त कारण म्हणा. निमित्त कारणाची ही एक व्याख्या झाली. एक सरळ विचार, सोपा विचार असा आहे, उत्पत्तीमध्ये सहभागी आहे, सहयोगी आहे, पण उत्पत्तीनंतर संबंध राहत नाही त्याला निमित्त कारण म्हणा. नाही तर उपादानामध्ये ज्या कारणाने गुणात्मक आणि अवस्थात्मक बदल सिद्ध होतात त्याला निमित्त कारण म्हणा. 2 अर्थानं. आणि उपादान कारण म्हणजे जे नित्य अनुगत असतं, जे असतंच असतं, कार्य कितीही बदललं तरी ज्याच्यामध्ये बदल होत नाही, ज्याच्या स्वरूपात बदल होत नाही त्याला उपादान कारण म्हणा वगैरे हे नेहमीच माहिती आहे. वेदांताने चिंतन असं केलंय की हे जे आकाराला आलेलं रूपवान पदार्थ म्हणून जे जग दिसतं या जगताला कारण कोण? अभिन्न निमित्तोपादान. निमित्त आणि उपादान कारणाची अभिन्नता एका परमात्म्यात आहे. या जगताचं निमित्त कारणही परमात्माच आहे आणि या जगताचं उपादान कारणही परमात्माच आहे. आपुलीच आवडी धरुनी खेळिया आपणा ते व्याले रे. उपादान आणि निमित्त दोन्ही कारणाचा एकत्रित विचार या चरणामध्ये आपल्याला दिसतो. आपणा ते व्याले रे. आता निमित्त कारण आणि उपादान कारण एकच आहे. याचा थोडासा पुढे जाऊन विचार करताना आणखीन एक चिंतन आपल्याला असं पाहता येतं की उपादान आणि निमित्त ही जी दोन्ही कारण आहेत या दोन्ही कारणाची स्वतंत्रता ज्या ज्या कार्यामध्ये मानावी लागते तिथं ते कार्य रूपवान माना, नाहीतर मानायचं कारण नाही. कार्याची अनित्यता का? कारण उपादान कारण आणि निमित्त कारण वेगळं आहे म्हणून. अरे तसं जगताची अनित्यता आहेच ना. एक कारण मानूनही जगताची अनित्यता आहेच ना. वेदांतांनी त्याला उत्तर असं दिलंय की परमात्म्यापासून जग झालं ही संगती अज्ञान्यांकरता लावलेली आहे. वास्तविक असं काहीही घडलेलं नाही. अज्ञानी माणसाला जग दिसतं आणि परमात्मा दिसत नाही. या कारणाने दृश्य जगताची संगती लावण्याकरता त्याला हे सगळं सांगावं लागतं. याला हे सगळा हा अध्यारोप निर्माण करावा लागतो आणि अध्यारोपाचा अपवाद करून मग परमात्मा सांगावा लागतो. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते. या नियमाप्रमाणे निर्माण केलेल्या अध्यारोपाचा अपवादही करावा लागतो आणि अपवाद केल्यानंतर मग त्याला हे लक्षात येतं की या जगतामध्ये काही घडलं नाही, आहे तो एकमेव परमात्मा आहे. मग ही संगती कशा करता लावली? अज्ञान यांच्या लक्षात यावं म्हणून लावली. दुसरं काही बोलत नाही वेदांत त्याच्याबद्दल. कारण अजातवादाचा सिद्धांत मान्य केलेला असल्यामुळं न निरोधो न च उत्पत्ती वगैरे सगळं पुन्हा तिथे येतं. मुद्दा हा पुढचा विषय झाला. उपादान आणि निमित्त कारण्याची स्वतंत्रता जगतामध्ये आपल्याला दुसरीकडे कुठं दिसणार नाही. घटाच्या उत्पत्ती करता उपादान कारण वेगळं आहे आणि उपादान कारणापेक्षा निमित्त कारण वेगळं आहे. कोणत्याही कार्याच्या बाबतीत आपण असंच चिंतन करू शकता. पण परमात्मा हा एकमेव कारण असं आहे की अज्ञानांच्या संगती करता का होईना पण तिथं या दोन्ही कारणाची अभिन्नता सांगितली. आता गंमत ही आहे, याच्यावरही आक्षेप आहे, नाही असं नाही. या दोन्ही कारणाच्या अभिन्नतेकरता उदाहरण दिलं जातं की नाही? उर्ण नाभी कोळ्याचं उदाहरण दिलं जातं. जो कोळी आहे, कोळी म्हणजे मासे पकडणारा कोळी नव्हे. कोळी म्हणजे बाई जर आळशी असेल तर घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जे सापडतात ते कोळी.
म्हणजे जर जळमट काढत नसेल तर ती कोळी दिसतात. तो त्या कोळ्याचं उदाहरण दिलं. तो कोळी काय करतो? स्वतःपासून स्वतःचं घर निर्माण करतो. कशापासून निर्माण केलं? त्याचं जे जाळं आहे ते कशापासून निर्माण केलं? स्वतःपासून. कुणी निर्माण केलं? स्वतःच निर्माण केलं. मग अभिन्न निमित्तोपादान कारण झाला की नाही? झाला. वरून तरी झाला, समजण्यापुरता झाला, गोष्ट खरी. पण हे यथार्थ उदाहरण नाही. हे यथार्थ जरी दिलं गेलं अभिन्न निमित्तोपादान कारण परमात्मा आहे, कसा? उर्ड नाभीसारखा उदाहरण दिलं गेलं, पण हे यथार्थ उदाहरण नाही. का नाही? त्याचं कारण असं आहे की तो जो कोळी आहे तो आपलं जाळं बनवतो, तो स्वतःपासून बनवत नाही. स्वतःपासून एक द्रव त्याच्यातून शरीरातून निर्माण होतो आणि त्याच्यापासून तो ते बनवतो. परमात्म्यापासून काहीतरी द्रव निर्माण झाला आणि त्याच्यापासून मग परमात्म्याने या जगताला आकार दिला, असं जर असतं तर हे उदाहरण यथार्थतेनं लागू पडलं असतं. पण परमात्म्याने काय केलं? स्वतःपासून काहीतरी एखादा द्रव किंवा एखादा हात तोडला भगवंताने, एखादं बोट तोडलं, एखादं पेर तोडलं बोटाचं आणि त्याच्यापासून जग निर्माण केलं, असं जरी झालं असतं तरी मान्य केलं असतं त्याच्या अंगापासून. पण परमात्म्याच्या अंगापासून जग निर्माण झालं नाही, परमात्माच जग रूपानं नटला. कोळी स्वतःच जर जाळं झाला असता तर हे उदाहरण लागू पडलं असतं. पण कोळी जाळं झाला नाही. कोळ्याने स्वतःच्या शरीरातून जो द्रव बाहेर पडला त्या द्रवापासून ते जाळं बनवलं. त्यामुळं ते जाळं कोळी सोडून जातो, त्या जाळ्याचा लय कोळ्यात होत नाही. यतो वा इमानी भूताने जायन्ते येन जातानी जीवंती यत्प्रयंती अभिसंविशंती, हे तिथं नाही. त्यामुळं अभिन्न निमित्तोपादान कारण कोळी ठरत नाही, असं वेदांताचं आणखीन थोडंसं पुढचं चिंतन आहे. अभिन्न निमित्तोपादानाला उदाहरण काय? उदाहरण नाही, परमात्मा हेच उदाहरण. परमात्मा हाच सिद्धांत. एकमेव उदाहरण जगतामध्ये असं आहे की जिथं कारण उपादान कारणही परमात्मा आणि निमित्त कारणही परमात्मा आहे. परमात्मा या जगताची उत्पत्ती करतो. कशी करतो? काय करतो? आपल्याला सगळ्यांना जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. तुकाराम महाराज म्हणतात, जयापासून सकळ महिमंडळ झाले. ज्याच्यापासून हे सगळं महिमंडळ निर्माण झालं तो एक पंढरीचा राणा, तोच हा परमात्मा आहे. आता ज्याच्यापासून हे सगळं जग निर्माण झालं, ज्ञानोबारांनी तर अनेक ठिकाणी त्याचा विचार केलाय. जे विश्वाचे मूळ, योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य का, 6व्या अध्यायामध्ये विचार करताना, किंवा 2ऱ्या अध्यायामध्ये हा लोकत्रयाकार, तो जयाचा विस्तार. ज्ञानोबा बोलतात हा सगळा लोकत्रय ज्याचा विस्तार आहे तो हा परमात्मा. जेथ नाम वर्ण आकार चिन्ह नाही, काही नाही बाबा, ज्याच्या ठिकाणी नाम नाही, वर्ण नाही, आकार नाही, चिन्ह नाही, असा जो परमात्मा, तो कोण आहे? तो जयाचा विस्तार. त्या परमात्म्याचा हा विस्तार आहे. कोणता विस्तार? लोकत्रयाकार. हे तिन्ही लोक म्हणजे ज्याचा विस्तार, तोच हा परमात्मा आहे. जेथ नाम वर्ण आकार चिन्ह नाही. 2ऱ्या अध्यायामध्ये त्याचा विचार केला. अनेक ठिकाणी विचार आला. ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये पुष्कळ ठिकाणी आहे. परमात्म्यापासून जग निर्माण झालं, तोच परमात्मा, तेच परब्रह्म आहे. हे सगळं जग जे नामरूपात्मक आहे, ज्या जगतामध्ये विभिन्नता नांदते आहे, ज्या जगतामध्ये काही एक नियम नांदतो आहे, ते सगळं जग आकाराला आलं कुणापासून? परमात्म्यापासून. आचार्याने जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य करताना या जगताची निर्मिती करणारा तोच परमात्मा आहे हे सांगताना एक वाक्य असं उच्चारलंय ज्याच्यामध्ये या जगताचा जवळजवळ सगळा विचार येऊन गेला. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य यतः जन्मस्थितिभंगम सर्वज्ञात सर्वशक्तेः तत्कारण कारणात भवति तद्ब्रह्म. अशा कारणापासून हे सगळं निर्माण होतं, तेच ब्रह्म आहे. काय निर्माण होतं? अस्य जगतः, हे जग निर्माण झालं. कसं आहे? नामरूपाभ्याम, रूप असा शब्द तिथं आला. नामरूपाने युक्त असणारं हे जग. आणि कसं आहे? व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य, या जगतामध्ये अनेक कर्ते आणि भोगते या जगतामध्ये आहेत.
कसं आहे, त्या कर्त्या भोक्त्यांचा संबंध कसा लावला? प्रतिनियत देश काल निमित्त क्रियाफलाश्रयस्य. या प्रत्येक कर्त्याचा त्याने केलेल्या कर्माशी देश काल निमित्त या दृष्टीनं काहीतरी संबंध लावलेला आहे. देश काल निमित्त क्रियाफल यांच्यामध्ये एक नियतत्व आहे, असाही एक अर्थ आहे. आणि देश काल निमित्त क्रिया आणि फल याच्यामध्ये देश काल निमित्त हे क्रियाफलाकरता नियत आहे, असाही एक अर्थ लावला गेला. एखादी गोष्ट विशिष्ट देशातच घडते, एखादी गोष्ट विशिष्ट निमित्तानंच घडते, एखादी गोष्ट विशिष्ट क्रियेनंच घडते. कुठल्याही देशामध्ये काहीही घडावं असं नाही, कुठल्याही कालामध्ये काहीही घडावं असं नाही, कुठल्याही निमित्तानं काही घडावं असं होत नाही. निमित्त जे असेल, योग्य निमित्तानंच योग्य घटना घडते. आपण आता अशी अनेक उदाहरणं आहेत, हे सगळं देत बसण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. हे जगताचं लक्षण म्हणून आचार्यांनी सांगितलंय, तेवढ्या पुरतं लक्षात घ्या. कसं आहे, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, पुन्हा रूपाचा विचार आहे. नामरूपाभ्याम तिथेही रूपाचा विचार आहे. मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, तिथेही रूपाचा विचार आला. मनानं सुद्धा आपण ज्याचं चिंतन करू शकत नाही इतकं वैविध्य या जगतामध्ये परमात्म्याने ठेवलेलं आहे. जन्मस्थितीभंगम त्याचा स्वभाव आहे. यतः सर्वज्ञात सर्वशक्तेः कारणात भवति तद ब्रह्म. आता हे ब्रह्म सर्वज्ञ सर्वशक्तिमान मानलं तरच इतक्या पद्धतीनं या दृश्यमान जगताची काही संगती आपल्याला लावता येते. सर्वज्ञ जर तो परमात्मा नसेल तर आपल्याला मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य म्हणता येत नाही. जर तो सर्वज्ञ नसेल तर प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफल लावता येत नाही संगती. आपण केलेलं कोणतंही कर्म कितीही अंधारातलं असलं तरी ते परमात्म्याला का कळतं? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. कसे कळो येते? जर देवाला कळो येते, आम्हाला का कळो येत नाही? आमच्या मागे लोक बोलतात तरी आम्हाला कळत नाही. माझ्या मागे म्हणजे इथं नाही, आपल्या माघारी असं मला म्हणायचं. आपल्या माघारी जरी लोक बोलतात तरी आपल्याला कळत नाही. नाही, आपल्या खरंच मागे आपल्या पाठीजवळ लोक बोलतात तरी आपल्याला कळत नाही कोणाचं काय बोलणं चाललंय. पण कुणाबद्दलही कुठेही कशीही निंदा केली तरी त्याला बरोबर कळते. परमात्म्याला ते बरोबर कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, त्याला सगळं कळतं. न सांगता क्षीण भाग पांडुरंग जाणत असे. तुकाराम महाराज म्हणतात, याला क्षीण भाग न सांगता याला सगळं कळतं. का कळतं? म्हणूनच सर्वज्ञ मानावं लागतं. आपण केलेल्या कर्माचं विशिष्ट फल तो परमात्मा आपल्याला देतो, सर्वज्ञ आहे म्हणून. मनसा अपि अचिंत्य रचना रूप प्रकट करतो, सर्व शक्तिमान आहे म्हणून. असा तो परमात्मा असल्यामुळंच अशा जगताची तो उत्पत्ती करू शकतो. तेच ब्रह्म आहे वगैरे पुढचा विचार आहे. मला बोलायचं एवढंच की हा परमात्मा हे सगळं जग उत्पन्न करतो. परमात्म्यापासून जग उत्पन्न झालं कशा करता हे बोलायचंय. सर्व रूप रूपसे, ज्याच्यामुळं ज्याच्या रूपानं हे सगळं रूपवान झालं तो परमात्मा आहे, म्हणजे कारण आहे. हे मला त्यातलं बोलायचंय. तेवढाच विचार आहे, अधिक विचार करायचं कारण नाही. ज्ञानोबारांनी त्याचं केलेलं चिंतन आपण पहा. कारण परमात्म्यापासून जग झालं, परमात्मा त्याचा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे हे मानायला बाकीची सगळीच दर्शनं तयार आहेत असं नाही. कोणी कुणापासून कसं बनतं आपण परवाही बोलून आलो. आणि ज्ञानोबारांनी त्या बीजाची जाहले तरू या एका ओवीमध्ये सगळ्यांचं खंडन केलंय. असाही विचार आपल्याला त्या संदर्भामध्ये बोलता आला. विचार करून पहा. चार्वाक असं म्हणतात की माणसापासून जसा माणूस तयार होतो तसं हे जग निसर्गापासून तयार झालं. माणसापासून बापाने मुलाला जन्म दिला, एक स्वतंत्रच मुलगा झाला. तो मुलगा बापाच्या मनासारखं वागेल असं नाही, तो मुलगा बापाचे नियम मानेल असं नाही, तो मुलगा बापाशी एकरूप होईल असं नाही. तो स्वतंत्रच आहे. जन्म दिला, बापाचं कर्तव्य संपलं. चार्वाकाच्या दृष्टीनं स्वतंत्र, एका वस्तूपासून दुसरी स्वतंत्र वस्तू निर्माण होणं ही उत्पत्तीचा एक विचार म्हणून वेदांत ह्याच्यामध्ये येतो. दर्शनाचा एक विचार म्हणून सांगता येतो. दुसऱ्या कोणी असं चिंतन केलं की असं होत नाही, लहान 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 पदार्थ एकत्रित करून त्याच्यापासून एक वस्तू निर्माण होते. न्यायाचं मत.
तिसरं म्हणणं असं आहे की असं लहान लहान वस्तूपासून स्वतंत्र वस्तू निर्माण होत नाही बाबा, कारण लहान लहान पदार्थ जे आपण गोळा केले, त्या गोळा केलेल्या पदार्थांमध्ये जर त्या कार्याचा स्वभाव नसेल तर त्या वस्तूपासून ते कार्य उत्पन्न होणार नाही. मग काय केलं पाहिजे? त्या कार्याच्या उत्पत्ती करता त्या कार्याचा स्वभाव ज्याच्यामध्ये आहे तेच कारण निवडलं पाहिजे. म्हणजे कसं? त्यांनी सांगितलं, दुधापासून जसं दही होतं तसं. परिणामवाद, सांख्यमत, सत्कार्यवाद म्हणा, परिणामवाद म्हणा, न्यायाच्या परिभाषेमध्ये त्यांचं बोलायचं झालं तर असत्कार्यवाद किंवा आरंभवाद असं आपल्याला म्हणता येतं. परिणामवादामध्ये काय होतं? एका पदार्थापासून दुसरा पदार्थ बनतो, त्या दोघांमध्ये काही संबंधही असतो, कार्यकारण भावसंगती लावता येते, पण एकदा ते कार्य बनलं की कारणाचा त्याचा संबंध राहत नाही. ऐका, त्याच्यामध्ये थोडी सूक्ष्मता आहे सर्वदर्शन संग्रहाच्या नियमानुसार. न्यायाचं म्हणणं असं आहे की कार्य आणि कारण दोन्ही एकाच वेळेला उपस्थित असणं हे फक्त आरंभवादामध्ये घडतं. आरंभवादामध्ये घडतं. कार्य आणि कारण एकाच वेळेला उपस्थित राहू शकत नाही. न्यायशास्त्र म्हणतं आमच्याकडे ते आहे. आम्ही एकाच वेळेला तंतू हे पटाचं समवायी कारण जेव्हा आम्ही सांगतो त्यावेळेला पट आणि तंतू एकसमयावच्छेदानं एकाच ठिकाणी नांदत असतात. त्यामुळे कार्य कारणाचं एकसमयावच्छेदानं अभिव्यक्ती फक्त आमच्या मतात होते, न्यायशास्त्र म्हणतं. वेदांताच्या मतातही होत नाही. कारण तुम्ही विवर्त मानलात की एकाचा बाध तुम्हाला करावाच लागेल. कार्याचा बाध तुम्हाला केल्याशिवाय कारणाचा विचार करताच येत नाही. विवर्तवादाचा विचार करताना सुद्धा ब्रह्मापासून, परब्रह्मापासून जगताची उत्पत्ती जरी विवर्ताने मानली असली तरी ज्या वेळेला परब्रह्म मानलं जातं त्यावेळेला जगत आपल्याला दिसतं काय? परब्रह्माचा यथार्थ बोध होतो त्यावेळेला जगताचं दर्शन आहे काय? नाही. त्यावेळेला दिसतं ते सगळीकडे भरला घनदाट हरी दिसे, एकच हरी दिसतो. त्यावेळेला तिथं जगताचा अनुभव, अनुभूती आपल्याला येत नाही. म्हणजे कार्य कारणाच्या ज्ञानामध्ये कार्य दिसत नाही. आणि ज्या वेळेला लोकांना या जगताच्या सत्यत्वाचा विचार डोळ्यासमोर असतो त्यावेळेला परब्रह्म दिसतं काय? नाही ना दिसत. म्हणून तर ज्ञानोबारांनी सांगितलं, स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. म्हणजे एका वेळेला एकतर कार्य नाहीतर कारण. वेदांत म्हणतो कार्य नाहीच, फक्त कारणच आहे. सांख्यशास्त्र म्हणतं फक्त कार्यच आहे, कारण नाहीच आहे. कारण दूध गेलं ना, संपलं ना, मग दही झालं. त्याचं दुधापासून दही झालं, आता दूध उरलं काय? दही लागलं आणि त्या बाईला असं वाटलं की अहो दही लावलंय आपण काल रात्री, दही विरजलंय, सगळं झालंय, पण नको, आज पाहुणे येणार आहेत, या दह्याचं पुन्हा दूध करू. कितीही सामर्थ्य संपन्न बाई असली, नवऱ्याला ताब्यात ठेवणारी जरी असली तरी तिला हे जमत नाही. दह्यापासून पुन्हा माघारी येणं शक्यच नाही. झालं ते संपलं. एकदा दुधाचं दही झालं, पुन्हा माघारी येणं नाही. कारण संपलं. फक्त कार्य आहे. फक्त कार्य आहे सांख्यदर्शन, फक्त कारण आहे वेदांत, दोन्ही आहेत न्यायशास्त्र. चला, तिन्हीचा विचार आपल्याला असा करता येतो. आता कार्यही आहे आणि कारणही आहे हे न्यायशास्त्र कदाचित आपल्याला जास्त खरं वाटण्याची शक्यता आहे, पण ते खरं आहे असं आपल्याला मानता येत नाही. ज्ञानोबारांनी त्याचं खंडन केलंय. मी आपल्याला तिकडे नेतो. माणसापासून स्वतंत्र वस्तूपासून स्वतंत्र वस्तू उत्पत्तीचा एक विचार, अनेक वस्तूपासून एक वस्तू उत्पत्तीचा दुसरा विचार, एका विशिष्ट वस्तूपासूनच ती वस्तू हा तिसरा विचार, आणि वस्तू निर्माण होतच नाही, आहे ते कारणच आहे. फक्त कारणामध्ये नामरूपात्मक बदल होणं म्हणजे वस्तूचा आभास निर्माण होणं चौथा विचार. याच्यातला चौथा विचार वेदांताचा आहे. वेदांत काय म्हणतो? विवर्तवादाचा विचार करताना वेदांत काय म्हणतो? परब्रह्मापासून जग उत्पन्न झालं. हे जग उत्पन्न झालं कसं झालं? जग उत्पन्न झालंच नाही, आहे तो सगळा परमात्माच आहे, फक्त त्याच्यामध्ये नामरूपात्मक बदल झाला म्हणून जगताचा आभास निर्माण झाला. उदाहरण, नेहमीची उदाहरणं दोन. सोन्यापासून अलंकार, पाण्यापासून तरंग. दोन उदाहरणं दिली गेली. पाण्यापासून तरंग निर्माण झाला
काय झालं वेगळं? पाणी बदललं. आता त्या तरंगाला पुन्हा पाणी होताच येणार नाही का? नाही ना. तो तरंग कुठं जातो? पाण्यातच जातो. म्हणजे पुन्हा पाणी झाला ना, म्हणजे कार्य पुन्हा कारणामध्ये विलीन झालं ना, सांख्यांचा विचार संपला. आता हा तरंग निर्माण होताना समुद्रामध्ये लाट निर्माण झाली. ती लाट निर्माण होताना पूर्वेकडून पाण्याचा एक थेंब आला, पश्चिमेकडून पाण्याचा दुसरा थेंब आला, उत्तरेकडून आणखीन एक मोठा थेंब आला आणि दक्षिणेकडून त्याच्यापेक्षा मोठा थेंब आला आणि मग त्याच्यापासून लाट निर्माण झाली. असं झालंय? नाही ना. म्हणजे न्यायाचा विचार मागे पडला. लाट पाण्यापासून निर्माण झाली असं म्हणत असताना पाणी एक स्वतंत्र आहे आणि त्यांनी एक लाट निर्माण करून टाकली. आता लाटेचा आणि पाण्याचा काही संबंध नाही. लाट वेगळी आणि पाणी वेगळं असं झालंय? नाही. म्हणजे चार्वाकाचा विचार संपला. मग झालं काय? तुम्ही हे नाही ते नाही ते नाही काही विचारलं तर नाहीच म्हणता. मग नेमकं काय झालं? पाण्यापासून तरंग निर्माण झाला म्हणजे काय झालं? काहीच झालं नाही. पाण्याला फक्त वेगळं रूप आलं आणि त्याला वेगळं नाव दिलं गेलं. बाकी काहीही झालं नाही. याला म्हणतात विवर्तवाद. विवर्त म्हणजे काय आहे? कारणामध्ये होणारा नामरूपात्मक बदल, यालाच विवर्त म्हणायचं. आणि हे जग म्हणजे परब्रह्माचा विवर्त आहे आणि मायेचा परिणाम आहे. सांगितलं ना वेदांतानी. वेदांत म्हणतो हे जग म्हणजे परमात्म्याचा विवर्त आहे. म्हणजे आहे तो परमात्माचा आहे, फक्त नामरूपात्मक बदल झाला. त्याला परब्रह्म न म्हणता जग म्हणतात. आणि परब्रह्म म्हणून न भासता घट मठ पट तंतू वगैरे सगळं जाणवत राहतं. एवढाच त्याच्यामध्ये बदल आहे. या प्रत्येकाच्या मुळाशी जर आपण जाऊ तर त्याच्या मुळाशी आपल्याला दिसेल तर ते परब्रह्मच दिसेल. कारण परमात्माच या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. पुन्हा तिथंच यावं लागेल. म्हणून ज्ञानोबारायांनी चिंतन करताना सांगितलं उरलेल्या तिन्ही प्रकाराचा विचार करू नका. मग हे जग झालं कसं? ज्ञानोबाराय म्हणतात बीजची जाहले तरू का भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. बीजची जाहले तरू चार्वाकाचं खंडन आहे. भांगाराची अलंकारू सांख्याचं खंडन आहे. मज एकाचा विस्तारू न्यायाचं खंडन आहे. आणि हे जग बनलेलं आहे. या तिन्हीचाही विचार जिथं नाही तिथं विवर्ताचा विचार करा आणि हे जग तसं आहे असं माना. ज्ञानोबाराय एका ओवीमध्ये बोलतात. एकाचा विस्तारू म्हणल्यामध्ये परमाणू सगळे बाजूला झाले. एक म्हणल्यानंतर बाकी द्वेणुक चतुर्णुक हे राहिलं नाही. भांगाराची अलंकारू हे म्हणत असताना जर तो अलंकार आवडला नाही तर पुन्हा भांगार होऊ शकतो. म्हणजे निर्माण झालेलं कार्य पुन्हा कारणरूप होऊ शकतं. इथं सांख्यांच्या मताचं खंडन होतं. आणि बीजापासूनच वृक्ष तयार होतो. वाटेल त्या पदार्थापासून स्वतंत्र वृक्ष निर्माण होत नाही. इथं चार्वाकाच्या मताचं खंडन आलं. एका ओवीमध्ये ज्ञानोबारांनी तीनही मताचं खंडन करून हे जग म्हणजे परमात्म्याचा विवर्तच आहे हेच आपल्याला दाखवून दिलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये त्याचा विस्ताराने विचार आपल्याला पाहता येतो. अशा पद्धतीनं ज्ञानोबाराय म्हणतात सर्व रूप रूपसे. याचा अर्थ हे सगळं रूप ज्याच्या रूपामुळे रूपवान झालं, ज्या कारणाने रूपवान झालं, जे जे आम्हाला डोळ्याला दिसतं त्या सगळ्याच्या उत्पत्तीचं कारण आहे एक परमात्मा. तो परमात्मा अर्जुनाला असं म्हणाला बोलिले श्रीकृष्णे. असं म्हणून ज्ञानोबारांनी सर्व रूप रूपसे याची दुसरी एक संगती आपल्याला लावून दिली. अजूनही विस्तार आहे पण पुढे चला. कारण काय या रूपात अडकून बसलो तर सर्व दृष्टी डोळसे याचा उपयोग होणार नाही. ह्याच्याकरता तिकडे चालतो. हे लांबवता येतं. परमात्मा या जगताचं कारण आहे. किती दिवस बोलता येतं? किती दिवस बोलतायत? कारणाचाच विचार करायचा म्हणजे किती करता येतो? कारण सगळा वेदांत तेच बोलतो. याला प्रमाण कुठूनही आणता येतील. अनेक हजारोनी लाखोनी प्रमाण त्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला गोळा करता येतील. पण मुद्दा तोच आहे. सर्व रूप रूपसे याचे दोनच अर्थ करा. ज्याच्या रूपामुळे म्हणजे कारणामुळे हे सगळं रूपवान झालं तो परमात्मा. आणि दुसरा विचार करा सर्व प्रकारांनी जो रूपवान आहे तो परमात्मा. सौंदर्य या अर्थाने एक आणि कारण या अर्थाने दोन. दोन अर्थाने या आपल्याला शब्दाचा विचार करता येतो. सर्व रूप रूपसे. ज्ञानोबाराय बोलतात हा नुसता तेवढाच आहे असं समजायचं कारण नाही. हा सर्व दृष्टी डोळसही आहे. सर्व दृष्टी डोळस आहे याचाही पुन्हा दोन अर्थ आपल्याला करता येतील. सर्व प्रकारानं हाच डोळस आहे आणि ज्याच्या दृष्टीनं बाकी सगळे डोळस होतात तो हाच आहे. दोन्ही अर्थानं पुन्हा तोच विचार आपल्याला पाहता येईल. काय आहे
सर्व प्रकारानं डोळस आहे याचा अर्थ सर्व दृष्टीनं तो डोळस आहे याचा अर्थ किती दृष्टीनं? डोळसाच्या 3 प्रकाराचा विचार तुकोबाराने आपल्याला सांगितलं. देखण्याच्या 3 जाती, वेठी, वार्ता, अत्यंती. 3 विचार तुकाराम महाराज देखण्याच्या बाबतीत सांगतात. जे देखणे आहेत, देखणे म्हणजे कोण? पाहणारे. पाहणारे जे आहेत ते देखण्यांच्या 3 जाती तुकोबाराय बोलतात. वेठी, वार्ता, अत्यंती. म्हणजे काय तिकडे येऊ आपण नंतर, आत्ता नको त्याचा विचार. मी आत्ता ढोबळमानानं बोलतो, पहिल्यांदा ऐका. या जगतामध्ये सगळेच डोळस आहेत. कोण डोळस नाही? जो जो कोणी जीव म्हणून जन्माला आला त्याला त्याला देवाने डोळे दिलेच आहेत की नाही? मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना डोळे आहेत की नाही? सगळ्यांना डोळे आहेत. पण डोळस किती जण आहेत? तिथंच अडचण आहे. दृष्टी सगळ्यांना असते पण सगळेच डोळस असतात असं नाही. काय आहे? दृष्टी शब्दाचे सुद्धा 2 अर्थ. दृष्टी म्हणजे आपली सामान्य दृष्टी, आणि दृष्टी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. बुद्धी किंवा आपण दृष्टीसृष्टीवादामध्ये दृष्टी शब्द वापरतो तो ज्ञान अर्थानेच वापरतो ना, बुद्धी या अर्थानेच. एखादा माणूस माझ्याकडे आला, त्यांनी माझ्याकडे एखादा समोर हिरा ठेवला आणि त्यांनी मला विचारलं, महाराज हा हिरा खरा आहे का खोटा आहे हो? तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता, तुम्हाला कळत असेल. आता लोकांना वाटतं ज्ञानेश्वरी सांगतात म्हणजे काही कळतं, हे तुम्हाला कळत असेल. आम्ही काय सांगतो, नाही बाबा यातली काही दृष्टी आम्हाला नाही. याची दृष्टी म्हणजे नजर नाही त्याच्याकडे बघण्याची, म्हणजे याचं आम्हाला काही ज्ञान नाही असं सांगावं लागेल. अर्थात कोणी आलं तर मी सांगेन त्याला, नाही असं नाही. मी एवढंच सांगेन, बाबा ढेकणाच्या संपर्कात ठेवून बघ, राहिला तर खरा, न राहिला चुरा झाला तर खरा, आणि राहिला तर खोटा. तुकाराम महाराजांनी सांगितलंय आपल्याला काय करायचंय. जर हिऱ्याचा तुझा चुरा झाला तर तो हिरा खरा होता असं समज, पण हातातून गेला कारण चुरा झालाय. आणि जर राहिला तर खोटा समज आणि आमच्या सारख्याच्या पायावर ठेव. नाही तर खोटा असेल तर कुठं देवळात जाऊन दे. खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी. खोटं सरायची 2च ठिकाण आहेत, देव नाही तर बुवा महाराज. फाटलेली नोट खोटी झाली, कुठेही चालत नसली, ठेवायच्या 2च जागा. एक तर देवाच्या पाया पेटीत, तिथं कोणी बघत नाही, नाही तर आमच्या समोर. फाटलेली म्हणजे त्यालाही काही उपयोग होऊ नये पण दिल्यासारखं तरी दिसावं. असो जे काही असेल ते. म्हणजे काय झालं, दृष्टी हा शब्द ज्ञान, नजर या अर्थाने वापरता येतो, आणि दृष्टी म्हणजे पाहणं या अर्थाने वापरता येतो. दोन्ही अर्थानं विचार आपल्याला करता येण्यासारखा. देवाने आपल्याला डोळे दिले पण सगळ्यांनाच त्या डोळ्याचा वापर करता येईल असं नाही. देवाने आपल्याला जी जी इंद्रिय दिली त्या त्या इंद्रियांचा यथायोग्य वापर तरी जगतामध्ये कुठे होतो. जर झाला असता तर दिली इंद्रिय हातपाय कान सांगायचं काय कारण होतं. ज्या अर्थी आम्हाला हे सांगावं लागलं, दिली इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, कशा करता जेणे तू जोडसी, नारायण नासे जीवपण भवरोग, ह्याच्याकरता दिलं. पण लोकांना माहिती नाही म्हणून संतांना सांगायची वेळ आली वगैरे. हे जे आम्हाला डोळे दिले पण आम्हाला कळत नाही, आम्हाला ते दिसत नाही, याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकार करता येतात. ऐका, ढोबळ 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 बोलतो. 4 प्रकार, 4 विकल्प आपल्याला सरळ मांडता येतात. काही जण दृष्टी असून डोळस आहेत, काही जण दृष्टी नसून डोळस आहेत, काही जण दृष्टी असून आंधळेत, आणि काही जण दृष्टी नसून आंधळेत. 4 विकल्प. एक वर्ग असा आहे दृष्टी असून डोळस, दुसरा वर्ग असा आहे दृष्टी असून आंधळा, तिसरा वर्ग असा आहे दृष्टी नसून डोळस, आणि चौथा वर्ग असा आहे दृष्टी नसून आंधळा. 4 प्रकार आपल्याला करता येतात. आता एक वर्ग असा आहे दृष्टी नसून तो आंधळा आहे. दृष्टी म्हणजे सामान्य दृष्टी, डोळे. हे जे आपल्याला इंद्रिय म्हणून देवाने दिलेले आहेत, ज्ञानोबरायांच्या भाषेत चामाचे डोळे. दाविती इंद्रिय गोडी लाविती, साचते प्रतिती पुढी जया, हे चामाचे जे डोळे आहेत, चांबड्याचे जे डोळे आहेत ते दिलेले नाहीत, ते गेलेले आहेत, अंतरी आंधळा आहे. म्हणजे काय, दृष्टी असून नसून आंधळा. इथं दृष्टी हा शब्द बाह्य दृष्टीचा वाचक आहे, आणि अंधत्व हा शब्द अंतरदृष्टीचा वाचक आहे. त्याला आतली दृष्टी नाही आणि बाहेरचीही दृष्टी नाही.
कोण येतं या वर्गामध्ये? दुर्दैवानं ज्याचे डोळे गेलेले आहेत असा संसारी जीव या वर्गामध्ये येतो. त्याला डोळे नाहीत तरी सुद्धा काही कळत नाही, तो विषयातच अडकलेला आहे, असा एक वर्ग पाहता येतो. विस्तार करायचं कारण नाही. दुसरा वर्ग असा आहे, तो डोळे नसून आंधळा जसा आहे तसे दुसरा वर्ग असा आहे, तो डोळे असून आंधळा आहे. डोळे दिलेत देवाने, त्याला दिसतं, हे सगळं सगळं दिसतं. संतांचे सगळे आंधळे याच वर्गातले सगळे. एक तुकाराम महाराजांचा अपवाद सोडला तर बाकीचे सगळ्या संतांच्या वाङ्मयातून प्रकट झालेला जो आंधळा आहे तो याच वर्गातला आहे. त्याला देवानी डोळे दिलेत, त्याला हे जग दिसतं आहे आणि तरी सुद्धा तो आंधळा आहे. डोळे असून आंधळे असणारी माणसं या वर्गात कोण येतं? कोणी येत नाही, आपण सगळे येतो. देवानी डोळे दिलेत की नाही? दिलेत. वाचता येतं की नाही? येतं. रस्त्यावरून जाताना दुकानाच्या पाट्या वाचता येतात की नाही? येतात. सिनेमाचे पोस्टर वाचता येतात की नाही? येतात. आणि ते वाचता वाचता तर दुसऱ्याला धडक बसते आणि तो म्हणतो काय आंधळा आहेस काय? म्हणजे झालं की नाही? डोळे असून आंधळा झाला की नाही? हा झाला. डोळे आहेत, दिसतं सगळं, पण कळत काही नाही. त्या बादशहाच्या कथेत आहे, ते एके दिवशी त्या बादशहाने आता बादशहाला अशाच लहरा जास्त कशा येतात देव जाण. त्याने बिरबलाला विचारलं, बिरबल आपल्या राज्यामध्ये डोळस जास्त का आंधळे जास्त? बिरबल म्हणाला आंधळे जास्त. असं कसं होईल? आंधळ्यांची संख्या एवढी, तू थोडं कमी सांग, मी काहीतरी उपाययोजना करतो, काहीतरी नेत्रदान शिबिर तरी भरवतो, चष्म्याचं शिबिर तरी भरवतो, काहीतरी त्यांना करता येईल. सगळेच आंधळे आहेत म्हणल्यावर असं कसं म्हणता येईल? असे कसे आंधळे? बिरबल म्हणाला आहेत, त्याला मी काय करू? बहुतांश लोक आपल्या राज्यातले आंधळे आहेत. बादशाह म्हणाला मला पटत नाही. अरे लोक येतात, मला भेटतात, माझ्याकडे बघतात, मी रस्त्यावरून जाताना राजा दिसला म्हणून नमस्कार करतात, हे सगळं करताना मी रोज पाहतो. लोक भाजी घेतात, भाजी घेताना भाजी बघूनच घेतात का न बघता घेतात? बघूनच घेतात. डोळस आहेत, मी पाहिलंय. बिरबल म्हणाला ते काही असू दे, पण डोळे असूनही बहुतांश लोक आंधळेच आहेत महाराज. असं कसं होईल? आहे असं, मला सिद्ध करून दाखव, मला यादी दे. यादी देतो, काही अडचण नाही, सगळे यादी देतो. लोकांची यादी द्यायला काय? बिरबलाने दुसऱ्या दिवशी सकाळी काय केलं? सकाळी उठला, घराजवळ एक चौक होता, त्या चौकामध्ये गेला आणि घरातली बाज विणायला म्हणून त्या चौकातच बसला. बाज नेली, बाजेला एक ते नवारपट्टी लागते, ती नवारपट्टी नेली, ते दोरी वगैरे काय लागते ते नेले. तिथे एक टेबल, एक खुर्ची, त्या खुर्चीवर एका कारकुनाला बसवलं आणि त्याने सांगितलं मला बोलायला कोणीही आला की त्याचं नाव टिपून घ्यायचं, एवढंच तुझ्याजवळ काम, आजचा दिवस एवढंच करायचं, किती जेवढी नावं येतील तेवढी. ठीक आहे. बिरबल ती बाज वणीत बसला. सकाळ झाली, लोक जागे झाले, बाजारातला व्यवहार सुरू झाला. लोकांनी बघितलं, अरे बिरबलासारखा बिरबल, एवढा मोठा प्रधान राज्याचा, आणि तो इथं असं काहीतरी करत बसलाय भर चौकामध्ये. बरं बाज बीज विणावी लागते, मोठ्या लोकांना काही कामं करावी लागत नाहीत घरची, असं नाही, घरातली कामं करावीच लागतात. मोठा माणूस झाला म्हणून काय झालं? घरातली कामं करावी लागतात की नाही त्याला? कारण त्याच्यापेक्षा मोठं कोणीतरी घरी असतं की नाही, त्यामुळे कामं करावी लागतात. बाहेर असेल प्रधान पण घरी नोकरच किंवा काही जरी झालं तरी, त्यामुळे त्या घरात केलेलं ठीक आहे. बाज विणत बस, अमुक कर तमुक कर, भर चौकामध्ये बिरबलासारख्या माणसाने हे करावं. माणूस जायचा, बिरबल बघितलं, बिरबल महाराज नमस्कार. नमस्कार. काय चालवलंय? याचं नाव लिहून घ्या, याचं नाव लिहून घ्या, नाव लिहून घ्या. काही बोलायचं नाही, फक्त खूण करायची, याचं नाव लिहून घ्या. थोडा वेळ झाला, येणारे सगळे बघायला लागले, बायका, लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं, तरुण. बिरबल महाराज तुम्ही हे काय करता? नाव लिहून घ्या. काय करता? नाव लिहून घ्या. हे सुरू झालं. सूर्य वर आला, दरबारची वेळ झाली. बिरबल दरबारातही गेला नाही. सेवक, दरबाराची वेळ झाली, राजा सिंहासनावर येऊन बसला. तो बादशाह, बिरबल नाही अजून, दरबार सुरू होईना. बादशाह, अरे बिरबल नाही आला. म्हणे नाही आला महाराज. जा रे कोणीतरी त्याच्या घरी त्याला बोलवून आणा. सेवक आला घरी. बायकोने सांगितलं माहित नाही, चौकात आहेत.
तो सेवक चौकात गेला, बघितलं तो बाज विणत बसलाय, जवळ गेला तर अहो बिरबल महाराज दरबार सगळा खोळंबला आणि तुम्ही इथं काय करताय, याचं नाव लिहून घ्या. त्याचंही नाव लिहून घेतलं. सगळं झालं. थोड्या वेळाने गेला, काही बोललं नाही बिरबल. सेवक गेला, त्याने सांगितलं महाराज काय झालंय माहित नाही, ते बाज विणत बसलेत तिथं आणि काही बोललं तर उत्तरही देत नाही, त्यांना काही करत नाहीत, यायला काही तयार नाहीत. बादशाने सांगितलं तुला अक्कल नाही, तुला कळत नाही. एक मंत्री पाठवला, जा बाबा तू जाण त्याला काहीतरी विचारून घेऊन या. मंत्री गेला, त्या चौकामध्ये बिरबल बाज विणत बसला होता. एवढं सगळं होईपर्यंत अर्धी बाज झाली होती विणं. झालं सगळं. त्याने तो मंत्री तिथे गेला आणि बिरबलाला म्हणाला, अरे तुझ्या विना दरबार सगळा खोळंबलाय, आम्हालाही काही बाकीचे उद्योग आहेत, हेच करत बसायचंय आणि तू इथं येऊन बसलायस आणि हे काय करतोयस, ह्याचं नाव लिहून घ्या. त्याचंही नाव लिहून घेतलं गेलं. थोड्या वेळाने तोही गेला, बादशहाला सांगितलं. बादशालाही काही कळेना, काय मूर्खासारखं करत बसतो हा मला कळत नाही. प्रधानासारखा प्रधान, ज्याच्या विना दरबार चालत नाही, इथं सगळा कामकाज अडकलंय, हा काही तिथं मूर्खासारखं काहीतरी करत बसलाय. बादशाह म्हणाला मीच जातो. बादशाह आला बरोबर, राजा चाले वैभव सांगा, ते सगळं वैभव बरोबर घेऊन आला. सगळं झालं, चौकात बघतो बिरबल बसला. बादशाह आलेला बघितला, बिरबल जागेवरून उठला नाही. बादशाहला वाटलं काय चाललंय, तो जवळ गेला आणि त्याला विचारलं, अरे बिरबल तुझ्याकडे सेवक पाठवला, मंत्री पाठवला, दरबारची वेळ उलटून गेली, संध्याकाळ होत आली, तुझं काय चाललंय. बिरबल म्हणला याचंही नाव लिहून घ्या. सगळी नावं झाली, संध्याकाळ झाली, बादशाह परत गेला, रात्र झाली. बिरबलाने ती सगळी बाज विणून झाली होती, ती विणलेली बाज घरात आणून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडीभर कागद घेऊन बिरबल दरबारात गेला. बादशाहने त्याला विचारलं, काय काल आला नाहीस, काय तुझं चाललं होतं, आम्ही येऊन तुला बोलत होतो तर बोलला नाहीस, काय फालतूपणा चालला होता तुझा, प्रधान आहेस तू, इतके बालिश चाळे करतात का. तर म्हणाला महाराज तुमच्याच प्रश्नाचं उत्तर शोधत होतो. म्हणे कोणता प्रश्न. म्हणे तुम्ही मला विचारलं होतं आपल्या राज्यात डोळस जास्त का आंधळे जास्त. मी तुम्हाला म्हटलं होतं आंधळे जास्त. तुम्ही म्हणाला होता मला नावानिशी सांग, म्हणून नावानिशी यादी आणली आहे. कुठे, बाहेर बैलगाडीत आहे. यादी बैलगाडीत, यादी एवढी एवढी ठीक आहे, बैलगाडी भर यादी आहे, ती सगळी वाचून दाखव. म्हणे एवढा वेळ मला नाही. मग थोडी नावं वाचून दाखव, मला कळेल. बिरबलाने विचारलं महाराज अधिकारानं वाचून दाखवू का क्रमानं वाचून दाखव. आणि अधिकारानं वाचून दाखव. त्यांनी पहिलंच नाव बादशाह, पहिलंच नाव तुमचं आहे. बादशाह म्हणाला मी काय आंधळा आहे काय. बिरबल म्हणाला महाराज आंधळे नाही तर दुसरं काय आहे. म्हणे मी कसा आंधळा. बादशाह म्हणाला, बिरबल म्हणाला महाराज काल तुम्ही मला बोलवायला माझ्या घराजवळच्या चौकात आलात. आलो मी, तिथं तुम्हाला दिसलास. मी तिथं काही काम करत होतास. काय काम करत होतो. बाज विणत बसला होतास. बिरबल म्हणाला मी बाज विणतो हे तुम्हाला माहिती होतं की नाही, डोळ्याने बघितलं होतं की नाही. बघितलं होतं. आणि मग मी बाज विणतो हे डोळ्याने बघितलं तरी तोंड वर करून बिरबल तुझं काय चाललंय हे विचारायचं काही कारण. आता काय चाललंय हे डोळ्यांनी दिसत असूनही जर काय चाललंय हे विचारत असाल तर तुम्ही आंधळे का दृष्टीवान. बादशाह म्हणाला बरोबर आहे बाबा तुझा, आता तुझा चष्मा दे मला म्हणजे दृष्टी येईल. का बोलतो. बहुतांश लोकांचं जगतामध्ये हेच आहे महाराज, बहुतांश हे चाललंय. आम्हालाही हे अनुभव आहेत. कुणीतरी येतं, वारीचा कालावधी असतो, काही असतो, एरवी येतं, दुपारची वेळ असते, 2-2:30 वाजलेले असतात, जेवण करून थोडा वेळ पडलेले असतो आम्ही, डोळा लागलेला असतो. माणसं जवळ येऊन आम्हाला हलवून विचारतात महाराज झोप लागली काय. उठवून, झोप लागलेली असताना उठवतात आणि मग विचारतात महाराज डोळा लागला काय. आता हो म्हणून सांगू काय त्याला. हो म्हणून सांगितलं तर ज्या जागृतीत येऊन डोळा लागला म्हणून सांगितलं तर डोळा लागला, खरं का खोटं. पण लोक करतात की नाही. असं करतात ना. झोप लागलेल्या माणसाला उठवायचंय. झोप लागली होती का हो. आता याला काय अर्थ आहे मला सांगा. झोप लागली डोळ्याला दिसतंय ना तरी सुद्धा माणसं तेच करतात. कुठं जाणं झालं, रस्त्यात भेट झाली, महाराज जय हरी जय हरी. तुम्ही मग काय आमचं भूत असतं, आम्हीच असतो, आम्हालाच डोळ्यांनी बघतो. आणि तुम्ही आता काय आम्ही तमाशाला गेलोय का सिनेमाला गेलोय, तुम्ही रस्त्यावर जाऊ नये काय. आम्ही रस्त्यावर जाऊ नये आम्ही. म्हणजे असं सगळंच आहे. माणूस बघतात पण तरी सुद्धा डोळ्यांनी बघितलेलं असूनही त्याला तेच विचारतात. हे डोळे असून आंधळे या वर्गातला हा दुसरा प्रकार आहे. तिसरा एक प्रकार असा आहे की ते डोळे नसून डोळस आहे, त्यांना डोळे नाही.
सामान्यतः चर्मचक्षुंनी ज्या विषयाचं ग्रहण करायला पाहिजे तो इंद्रिय विषय सन्निकर्ष होत नाही त्यांच्या बाबतीत. नेत्र नावाचं इंद्रिय नसल्यामुळं त्यांची अंतःकरण वृत्ती त्या इंद्रियांचं माध्यम स्वीकारत नाही, विषयापर्यंत जाते, त्या विषयाचं ग्रहण अन्य माध्यमातून करून देते. हा प्रश्न वेगळा आहे. त्वक इंद्रियातून जात असेल, आणखीन कशातून जात असेल जाईल, पण तिथपर्यंत जाऊन विषयाचं ग्रहण करेल, तो भाग वेगळा आहे. पण नेत्र नावाचं इंद्रिय नसल्यामुळे रूपाचं चिंतन त्यांच्याकडून होऊ शकत नाही, रूपाचं भान त्यांना होऊ शकत नाही. यांना डोळे नाहीत, पण तरी सुद्धा यांना सगळं दिसतं. काय दिसत नाही? सगळं दिसतं. आंधळ्या माणसाला सगळं दिसतं. काय दिसतं? बाकीचं काय? एक परमात्मा दिसतो ना, बस ना, अजून काय वेगळं पाहायचंय? त्यांना बाकी काही दिसत नसेल, जग दिसत नसेल, पण परमात्मा दिसतो. डोळे नसून डोळस आहेत हे लोक. सूरदासजी डोळे नाहीत पण डोळस आहे. आपण नेहमी उदाहरण देतो गुलाबराव महाराजांचं. अलीकडच्या काळातले संत डोळे नाहीत पण डोळस आहे. फक्त 34 वर्षाचं आयुष्य आहे गुलाबराव महाराजांचं, फक्त 34 वर्ष. आणि 34 वर्षाच्या आयुष्यामध्ये 139 ग्रंथांच्या रचना केल्या आहेत. काय बुद्धी असेल, काय डोळी असतील, काय दृष्टी असेल, विचार करा ना. 34व्या एवढ्या कमी आयुर्मानामध्ये एवढं मोठं कार्य उत्पन्न करणं, एवढं व्यापक कार्य निर्माण करणं, हे डोळे नसून डोळस असणारे संत आहेत ना. सूरदासजींना डोळे नाहीत पण परमात्मा दिसतो की नाही? परमात्मा दिसतो. कितीतरी त्यांची उदाहरणं अशी आपल्याला पाहता येतील. हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयाद्यति निर्यासी पौरुषम गणयामि ते. केवढी दृष्टी आहे, केवढी नजर आहे सूरदासजींची. बिल्वमंगलाचं उदाहरण त्याच अर्थाने आपल्याला घेता येतं. काही जणांचं म्हणणं बिल्वमंगल सूरदास एक, काही जणांचं म्हणणं वेगळे असले तर आपल्याला 2 उदाहरणं झाली, एक असली तर एकच उदाहरण झालं. पण डोळे नाहीत पण त्यांना सगळं कळतं. गुलाबराव महाराजांनी डार्विनच्या मताचं खंडन केलं, स्पेन्सरच्या मताचं खंडन केलं. हे सगळे पाश्चात्य तत्वज्ञ आहेत. वानरापासून माणसाची उत्पत्ती झाले म्हणणारे डार्विन, तिथपासून ते त्यांच्या सगळ्या मताचं खंडन गुलाबराव महाराजांनी केलंय. स्पेन्सरच्या मताचं सगळं खंडन गुलाबराव महाराजांनी केलंय. त्यांच्या वाङ्मयाचा ज्यांना परिचय त्यांना मी काय म्हणतो ते पटकन कळेल. सामान्यतः दृष्टी नाही पण आतली दृष्टी मात्र आहे. त्या दृष्टीनं ते सगळं पाहतात. कोण आलं, कोण गेलं, काय झालं, काय न झालं बघायचं कारणच नाही. असत्य पदार्थाचं दर्शन न होता सत्य पदार्थाचं दर्शन त्यांना होतं. असत्य काय आहे, मिथ्या काय आहे, जगच मिथ्या आहे. त्यांना जग दिसत नाही पण त्यांना परमात्मा दिसतो. तुकाराम महाराजांचा आंधळा या वर्गात आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते. जे दृश्य म्हणून लोकांना जग दिसतं ते जग यांना दिसत नाही. आणि लोकांना अदृश्य म्हणून जो परमात्मा दिसत नाही तोच यांना दिसतो. खरे डोळस हेच आहे. तुकाराम महाराजांचा आंधळा आपण पहा, तो ज्ञानी आंधळा आहे, तो साधा आंधळा नाही. लौकिक अर्थानं तो आंधळा नाही, डोळे नाहीत म्हणून आंधळा नाही. अरे डोळे नसणाऱ्यांना जसं जग दिसत नाही तसं याला हे जग दिसत नाही म्हणून त्याला आंधळा म्हणायचं, एवढंच आहे. नाहीतर तो परब्रह्माचा ज्ञान झालेला, साक्षात परब्रह्म रूप झालेला महात्मा आहे. सामान्यतः डोळे नसणाऱ्या आंधळ्या माणसाला समोरची वस्तू वस्तुरूपानं जशी दिसत नाही त्यांना सुद्धा कोणताही घट न दिसता परमात्मा म्हणून दिसतो, म्हणून आंधळा म्हणायचं. घट दिसत नाही म्हणून आंधळा, एवढंच आहे. अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते, एवढ्या पुरतच अंधत्व मानायचं. नाहीतर हे खरे आंधळे नाहीत, हे खरे ज्ञानीच आहेत. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येते. आणि 4था वर्ग असा आहे, ते डोळे असून डोळस आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे सगळे कसे आहेत? डोळे आहेत त्यांना. त्यांना जग दिसतं की नाही? जगाचं दुःख कळण्याकरता ते जगताकडे लौकिक दृष्टीनं पाहतातही. म्हणून तर ते असं म्हणू शकतात की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. नाहीतर ज्ञानोबारांना दुःखाची जाणीव असायचं काय कारण आहे? परब्रह्माचा यथार्थबोध ज्यांना प्राप्त झाला त्यांना दुःख आणि सुख हे द्वंद्व कळायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. पण ज्ञानोबाराय संसार दुःखमूळ म्हणतात.
लौकिक दृष्टी तुमच्या माझ्या करता कल्याणाकरता म्हणून ज्ञानोबारांनी स्वीकारली, पण त्यांच्या दृष्टीला दिसतो तो परमात्मा. तुकोबारांच्या दृष्टीला दिसतो तो परमात्मा. अवघी भूते साम्य आली देखिली म्या काही होते, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. हे म्हणणारे तुकाराम महाराज, अवघी भूते त्यांच्या दृष्टीनं साम्याला आली. परब्रह्म दृष्टी आहे त्यांच्याकडे. त्यांच्या दृष्टीला फक्त परमात्माच दिसतो, तरी सुद्धा ते डोळस आहेत. का डोळस आहेत? कारण तुकोबाराय ज्ञानेश्वरी वाचतात की नाही? वाचतात. त्यांना अक्षर दिसतात की नाही? दिसतात. नाथ भागवत वाचतात ना? वाचतात. अक्षर दिसतात. मग ते वाचन करतात, ते समोर आलेल्या संताजी महाराजांशी बोलतात, ते आपल्या मुलीशी बोलतात, ते अमक्याशी बोलतात, ते तमक्याशी बोलतात, चिंतामणी देवा गणपतीशी आणा म्हणतात. या सगळ्यांबरोबर तुकाराम महाराजांचा संवाद आहे. हे चिंतामणी देव आहेत हे ओळखूनच संवाद झाला ना. हे रामेश्वर भट्ट आहेत हे ओळखूनच संवाद झाला ना. हा धरणेकरी आहे हे ओळखूनच संवाद झाला. हे पक्षी आहेत हे ओळखूनच संवाद झाला. मग यांना धरणेकरी कळतो, दशग्रंथी असणारे रामेश्वर भट्ट कळतात, गाणपत्य असणारे चिंतामणी देव कळतात, धरणेकरी कळतो सांसारिक अपेक्षेनं आलेला. हे सगळे त्यांच्या डोळ्याला दिसतात, म्हणून ते डोळसई आहेत. पण त्याच वेळेला त्यांची दृष्टी परमात्म्यापासून यत्किंचितही ढळत नसते, म्हणून ते डोळसई आहेत. अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी या दोन्ही दृष्टी ज्यांच्याकडे आहेत, हा चौथा वर्ग झाला. 4 विकल्प आपल्याला करता येतील याच्यातले. अशा पद्धतीनं माझा मुद्दा काय? सर्व दृष्टी डोळसे. या जगतामध्ये ज्यांच्यामुळे सर्वांना डोळे येतात, डोळसपणा येतो, तो हा परमात्मा. याची 2 अर्थ करता येतील. आणि सर्व दृष्टीनं डोळस, सर्व प्रकारानं परमात्मा डोळस आहे. म्हणजे त्याला सगळं दिसतं. सगळं दिसतं म्हणजे सहस्त्र शीर्षा पुरुषा, सहस्त्राक्ष सहस्त्रपाद. सहस्त्र शीर्षा पुरुष, सहस्त्र अक्ष त्याला म्हटलंय. भगवंताचे डोळे हे कोणकोणते डोळे आहेत? हे सामान्य डोळे नाहीत. भगवंताला अनेक डोळे आहेत, हजारो डोळे आहेत. ते डोळे, हजारो डोळे कोणते? या डोळ्याने परमात्मा डोळस आहे. सर्व दृष्टीनं, सर्व प्रकारानं हा परमात्मा डोळस आहे. म्हणजे कोणत्या अर्थाने डोळस आहे याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज.